आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. तर आज पश्चातापामध्ये आपल्या प्रत्येकाला प्रभूच्या मार्गामध्ये चालायचं असते आणि प्रभूचे मार्ग वचनावरच असतात. आणि जसं जो वचन घेतो, आत्मपरीक्षण करतो, त्याप्रमाणे त्याला प्रभूची जाणीव किंवा त्या स्वतःला प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव प्राप्त होते. तर आपण वचन घेऊया, ते म्हणजे हालेलुया, पेत्राचे पहिले पत्र अध्याय 1 वचन 16. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय वचन 16. कारण असं शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. हालेलुया. प्रभूचं वचन आपल्याला शिकवते की पवित्र शास्त्राचं शिक्षण आहे आणि तो काय सांगते, तुम्ही पवित्र असले पाहिजे कारण मी पवित्र आहे असं प्रभू सांगतो. हालेलुया. तर आपल्याला पवित्र बनायचं असेल तर पापात पहिले खाली करायला लागतं. आणि जर पाप जर असेल तर अपवित्र बनवू शकतो. म्हणून आपल्याला पवित्रता बनण्यासाठी प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. हालेलुया. तर तिमिताचे दुसऱ्या पत्रामध्ये 2 अध्याय वचन 23. तिमोथेला दुसरे पत्र 2 अध्याय वचन 23. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या विषयापासून दूर राहा, कारण त्यापासून भांडणे उत्पन्न होतात. हालेलुया. त्यापासून दूर राहा, कारण त्यापासून भांडणं उत्पन्न होतात. आता आपल्यामध्ये जर वादविवाद किंवा भांडण नफरत जर होत असेल तर थोडस लांब राहा, म्हणजे त्याच्यामुळे भांडण नफरत ही निर्माण होत नाही. हालेलुया. हे तुला ठाऊक आहे. तर रोमला 2 अध्याय 1 ते 2 वचन. आपल्याला माहिती आहे की इकडे भांडण होतात, इकडे नफरत होते, इकडे द्वेष असते, इकडे हेवा होते. तर थोडस दूर व्हा. जर तिकडे घाण आहे, वास येते, तर नाक धरून बसतील का, तिकडे थांबतील का पळतील? पडणार ना. मग तसं समजायचं, भांडण नफरत द्वेष सेवा असते तेव्हा पळ काढा. ते वास येतो तिकडे, भांडणाचा वास लांब करायचा. हालेलुया. त्याच्याने सगळ्यांना पसरतो आजूबाजूला, जोरात आवाज आल्यावर ना. जसं मटन फ्राय केलं तर काय केलं, त्याचा वास कसा आहे चिकनचा. आजूबाजूला काय चिकन फ्राय केलं रे का. हालेलुया. उमड्या खातच ना. हालेलुया. परिस्थिती अशी आहे, तसं भांडणाचा वास येतो तर लांब राहा, म्हणून आपल्याला फायदा होतो. तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणी असलास तरी स्वतः तुला सबब नाही. तू दोष लावतो ना, तर स्वतःला पहिला आपण सांगायचं आपण पापी आहे. जेव्हा स्वतः मनुष्य पापी आहे असा कबूल करतो, तो फ्री आहे आणि तो त्याला शिकवतो दोष कधीच करायचे. ते काढता आपल्या अंगावर येतात. आहेच तिथे वचन पण तेच दिले. तर परमेश्वराने आपल्यासाठी पश्चाताप, परिवर्तन, मनाची तयारी, आत्म्याची तयारी, सामर्थ्याची तयारी, ज्ञानाची तयारी, वर्धनाची तयारी, ही जी तयारी बोलतात, ह्या तयारीचा वापर आपल्या आत्म्यामध्ये एक उत्साहित असते. आणि त्यातून आपल्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त. बुद्धी आणि मन हे दोन्ही एकमताचं जर असलं तर व्यवस्थित. स्वतःचं मन स्वतःला खात असेल तर बुद्धी यूज होत नाही. मन स्वतःच खात असेल तर बुद्धीचा वापर होत नाही. मन आणि बुद्धी हे दोन्ही आहे. एकमताचे जर असलं तर बुद्धी मनाला सपोर्ट करते. पहिलं मनात इच्छा येते, मग बुद्धीचा वापर तिकडे करावा लागतो, मग प्रॅक्टिकल होतं. माणसं प्रॅक्टिकल कमी, प्रॅक्टिकल असं आहे. हालेलुया.
हातात दगड असतं ते पाठ घेऊन प्रॅक्टिकल ते झाडू घेऊन हातात सापडलं तर त्याने मला काय करतील त्या पद्धतीने, कारण ते प्रॅक्टिकल फार खतरनाक आहे ते. कारण ज्या तू दुसऱ्याला दोष लावितोस, तू दुसऱ्याला दोष लावतो त्यात तू पण तेच करतो. स्वतःला दोषी ठरवितोस. हालेलुया. दुसऱ्याला दोष देणारा तू स्वतः पण काय करते, आपल्या हर एक व्यक्तीमध्ये काय एक स्वभाव आहे, तो म्हणजे देवाचा स्वभाव, तो एकदम दयेचा. एक स्वभाव आहे नफरत, हा शैतानी स्वभाव. हा कोणाचाच फरक होत चिमटे काढतो. आपल्या प्रत्येकाला एक शिकायचं की प्रभूने आपल्यासाठी कोणती योजना दिल्या, शिक्षण दिले किंवा मार्ग दिले, ती पहिलं पाळता. कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतो. दोषी ठरवणारा पण त्याच गोष्टी करतो. आज आपल्या प्रत्येकामध्ये एकमेकाचे विरोध आहे, बरोबर, नफरत आहे, द्वेष आहे. दोषी ठरून आपण दुसऱ्यांना आपलं स्वतःचं नाव करतो. तुम्ही फक्त 4 लोकांना सांगा ही बाई बरोबर, ती बाई बरोबर, असं करा. तुमचं 10 पट्टीचं बंधन, या बाईला काही कामधंदा नाही का काय, पहिलं असं सांगितलं नाही. आप काय करत मी काय सही नाही, ऑर्डर करत असतात ते. ऑर्डर देऊन टाकायचं. सरळ बोल आहे. दोष काढणारे भरपूर आहे, निंदा करणारे भरपूर आहे, नफरत करणारे भरपूर आहे, परंतु समजून सांगणारे कोण चांगलं उत्तर देत असेल तर त्याच्या विरोधात. प्रत्येकी माणसाचं स्वभाव आहे, पण त्याच्यामध्ये प्रीती पाहिजे, समाधान. अशा गोष्टी करणाऱ्या विरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. देवाचा न्याय ठेवा. देवाचा न्याय सत्य, सैतानाचा न्याय सत्य. खोटं बोलणार किंवा नाचवली, तुमच्या जो पोटाचा थोडासा शब्द निघाला का पार्टनरला तुम्ही ठेवतात त्याला. सैताना आपल्या जोडीला पार्टनर करतात, देवाला पार्टनर कोण करत नाही. कधी पण बघा पाहिजे. स्वार्थ करता काय फायदा आपलं स्वार्थ. अरे त्याने बक्षीस दिलेलं आपल्याला जीवन, एका क्षणात उचललं नेलं तर काय स्वार्थ करणार. वस्तू घ्यायला आतली जुदाची आठवण करा. जुदासने काय पकडलं, पैसे घेतले ते पण मंदिरात सोडून, काय काम. त्याला पश्चाताप झाला पण तो परिपूर्ण नाही झाला, म्हणून त्याला लटकावं लागलं. 12:9 रोम प्लस. आता सह आपल्यामध्ये देवाचं प्रेम आहे, ते ढोंगी म्हणून नाही जायचं. देवाच्या प्रीतीचं एक स्वभाव, लोक तोंडाने पण दाखवतात पण मनातून खेळ घेतात. त्याला प्रीती. प्रीती कशी, दुसऱ्याच्या दुःखाला सहभाग, ते येशूनेच करत प्रेम केलं. John 15:12 मध्ये ते सांगितले की जशी मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. कारण देवाचं प्रेम सगळ्यात श्रेष्ठ आहे. जगात कितीही मनुष्य प्रीती करा, त्या पैशाचा, खाण्याच्या वस्तू, तो स्वार्थच आहे. मनुष्य नेहमी बघतो मी स्वार्थ आहे, तो कधी विश्वासनीय होत नाही, अविश्वासी होतो. भविष्यात पुढे चालण्याचा प्रयत्न करत नाही. खांदा दुखतो, उजवा खांदा. भविष्यात चालण्याचा प्रयत्न करत नाही. मध्ये 7:21 मला प्रभूची असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. असे ते प्रभूची असं म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, जो स्वर्गाच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आपल्याला कोणाची इच्छा पुरी करायची? मग ते 6:9 तुझी इच्छेप्रमाणे, मग ते 8:2 तुझी इच्छेप्रमाणे. देवाच्या इच्छेने चालतो ना तेव्हा तो मनुष्य क्लिअर होतो. आपल्याला वचनामध्ये पहिलं सत्य आहे, तर आपण खरी समाधानिक व्यक्ती आहे. समाधान नाही. मग ते 5:8
मध्ये 5 वचन 8 जे अंतःकरणाचे शुद्ध ते धान्य कारण ते देवाला पाहणार आहे, मन साफ करणार आहे. मन साफ. वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकले, धुवून आले, विश्वास केवढा आहे? ते काय हाताने धुते? ते गोळ 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 फिरते, पाणी वेस्ट करते, निघून जाते. ती छोटी मुलं सांगतात गोळगोळ आणि कोणची काही नाही ना. आपल्याला समज देतात मस्त वॉशिंग मशीन. हा, अरे याची वॉशिंग मशीन साफ नाही. पाणी किती वेस्ट जातो कधी बघितले ना? वॉशिंग मशीन मध्ये पाणी, तर पाण्याची टेंचाई वाढणारच. मग पैसे नाही. कोणीतरी एक सल्ला दिला, सांगितलं वॉशिंग मशीन मध्ये कपडे फास्ट होतात. ओके, वॉशिंग मशीन. मग एका कंपनीमध्ये स्वतःच्या अंतःकरणामध्ये वास होत नाही, कपडे साफ झाले, ते असे पिळून भिळून साफ करतात, मग परत इस्त्री. म्हणून ते अंतःकरणाने इस्त्री लावायला विसरतात. स्वच्छ मन नाही. काही ना काही प्रयत्न करतात लोक कपडे स्वच्छ करण्यासाठी. झाडू लाद्या टकटकीत असतात तरी त्याला फिनेल लागते, त्याला दुसरं पुसायचं लागते. पण त्यानंतर त्याला पंखे लागतात. बिल खिशातली म्हणजे पैसे वेस्ट करणाऱ्या गोष्टी आम्ही युज करतात. स्वतःचं भविष्य वेस्ट होते त्याचा. तुम्ही स्वतः विचार करा, काय करू शकता? पूर्वीच्या काळामध्ये जमिनी करतात अशी ठोकून बरोबर, मस्त लेवल करतात, त्याच्याने शेणाने सारवतात. मी पण असं केलेलं. ही बोटल अशी आली पाहिजे, बरोबर आकार आला पाहिजे, काय डिझाईन दिसेल ना, मग त्याला असं असं करून आणायचं दोघांमध्ये, दोन पाठ करायचे, लव आकार तयार होतो. पण समाधानी होतो. मी शिकलेला आहे, मी तुम्हाला सांगतो. लहानपणापासून मी या गोष्टी पूर्ण ट्रेनिंग मध्ये आलेले, म्हणून इकडे आलो. नाही तर आला नसतो. सगळं शिकतो, गरीब श्रीमंत सगळ्यामध्ये मिक्स होतो. त्याला मला माहितीये त्याचं जे खरं जीवन येशूमध्ये, बाकी कशात जीवन हे फक्त मनाचे ना इच्छू. आता घर बांधा मस्त पैकी, त्याला एसी लागते. कुणाच्या घराला 1000 खिडकी असतात. इथून वारा लागला, तिकडून निघाला, तिकडून निघाला. परत सगळं थंड. हे थंड नाही, वरून पडते गरम. ऊन आहे, उन्हातला हवा बाहेर निघायला चान्सच नाही त्याला. कौलाच्या घराला किती सुंदर जीवन. पहिल्याच्या काळात एक खाटलं ठोकलं, त्याला काथा घेतला आणि इकडून तिकडून बांधून फिरून, बरोबर. ते पण मी काम केले, विणायचं असं. म्हातारा मनुष्य त्या खाटल्यात पडला तर दिसत नाही कोण आहे का नाही, कारण तो अर्धा पाण्यात बसलेला असतो. हसतात तुम्ही. आताच्या पोरांना काय माहिती आहे ना, आता पलंग पाहिजे, कडक पलंग पाहिजे. पण त्या माणसाला त्यावेळेला आजार नव्हते, कारण तो काठा अंगाला लागायचा ना, ते सगळं इकडून दाबत मालिश करायची कोणाची गरज नव्हती. आता मस्त पैकी पंच बिछाण्यावर झोपतात, अंग मस्त दुखते, अंग दुखायला सुरुवात. सकाळी उठायला पाय क्लिअर नाही, जमिनीवर पाय टाकायला चपला लागतात, कारण त्याने पाय थंडी झालेले असतात. हा तो स्वभाव आजचा स्वभाव मी तुम्हाला सांगतो. जेवढं सुख मिळवतो तेवढं दुःख घेतो, आणि जेवढं दुःख घेतो तेवढं सुख मिळवतो. बघा, तुम्ही विचार करा, आजच्या मुलांना बघा, हसतात बघ कशी. किती काम करतील माहिती. काम करायला कंटाळा, सकाळी उठून मोबाईल, सकाळी उठून अभ्यास, तो बसा अभ्यास कमी, पण नुसतं वेगळंच दुकानात दाखवता अभ्यास एवढा. अरे कुठला अभ्यास? पोरं कमजोर पडतात, डोळ्याचा त्रास, त्या मेंदूचा त्रास. अरे मी काल असं प्रार्थना करत होतो, नाईटची प्रार्थना संपते, प्रार्थना करत असतो, तर ज्या बाया गरोदर आहेत त्याच्याविषयी प्रार्थना करत असतो की या बायांनी मोबाईल यूज करू नका, कारण ती मुलं मनोबुद्धीची बनतील, कारण त्याची मेमोरी एवढीच, म्हणजे सरळ इकडे ते पण हालचाल नाही, तर त्याचा डोकं काम नाही करणार. जी व्यक्ती काम करते, कष्ट करते, धावते, फिरते, उतरते, तर त्याला 1000 ज्ञान मिळतात. पण यामुळे मुलांचं भविष्य एवढं खतरनाक होणार आहे की जन्माला घेऊन आई बापाला पश्चाताप होणार आहे. या मोबाईलमुळेच मुलं सगळी खतरनाक होणार. तिची बुद्धी नाही सांगत. तुम्ही पाहिजे तर मोबाईल यूज करणाऱ्या मुलांकडे जा, बुद्धी आहे का बघ, त्याला विचार. लगेच राग येतो त्यांना. फक्त मुलीलाच विचार, मोबाईल हात नाही लावायचा, काय बोलले ते बघ, फक्त डोळे केवढे मोठे होतील बघ, साईज बघ त्याची, बरोबर की नाही.
मी बरोबर बोलतो की नाही बोलतो? मग असं सत्य बोल. कारण मला माहिती आहे ना, मी जेव्हा हर एक व्यक्तीसाठी जेव्हा प्रार्थना करतो ना, तर जतपर्यंत त्याचा अनुभव नाही मला मिळत तत्पर्यंत मी त्याच्यावर लढाई करतच राहील ना. मग सांगेल हे असं होते की नाही, तसं घडते की नाही, करायचं मला सांगतो, कुठं नाही सांगत. पण नंतर भविष्यात खूप रडण आहे त्यांना. रडणं असं म्हणजे आजच्या पिढी पुढच्या येणाऱ्या मुलांची पिढी अशी मुश्किल होणार आहे की विचार करू शकत नाही. कारण त्यांना शरीरामध्ये प्रॅक्टिकल नाही. मुलात प्रॅक्टिकल हे जास्त गरजेचं. फक्त मला सांगा, जेवढ्या मुलांकडे मोबाईल आहे ते आळशी आहेत की नाही मला सांगा. आहेत ना? उठतात का काय काम करायला मला सांगा. पण हे शिकायचं मुलांना पाहिजे मोबाईल, पण प्रॅक्टिकल पण पाहिजे. नुसता नाही मी मोबाईल देऊन देत नाही, माझं जास्त डिसिजन हेच आहे. कारण हे जेवढं बघत राहतो ना, किती मुलं मानसिक तणाव झाले, बुद्धी काम नाही करत, त्याच्याने राग काम करते. राग एवढा काम करते ना, तुम्ही विचार नाही करू शकत. पाहिजे तर स्वतः बघा. मुलांना ही शिस्त पहिले तेव्हा आध्यात्मिक शिक्षण. हे कोण नाही वाचत, हे पण कोण बघणार नाही. मला काही माणसं भेटली, मी मोबाईल डाउनलोड केलेला आहे. डाऊन आणि रोड, कोणता रोड माहिती नाही, तो रोड कोणता आहे मला माहिती नाही. जर विचारलं तर किती वेळा डाउनलोड केलेलं, किती वेळा वाचलं मला दाखव. एक वचन नाही वाचू शकत, ते फक्त दिखावा. अरे मी लोकांना ओळखतो, मला काही ओळख करायची गरज नाही. हावभाव दिसते, पोरांचा हावभाव जो असते ना, तो त्या चित्रावर दिसते. कुठल्या पद्धतीचा आहे, कुठल्याही पाप या जगात जास्त. म्हणून अनेक लोकांच्या बाईला मुलं बाळांची देणगी मिळत नाही, त्याला जास्त कारण हेच आहे. शॉक आहे, बरं नाही, रेंज आहे. अरे इथून जर तुम्ही फोन केला ना, तो पहिला सॅटेलाइटला पोहोचते. कुठे? वर आकाशात यंत्रामध्ये ना, यंत्रातून येईल टावर मध्ये, टावर मधून आपल्या टावर मध्ये. रिंग लागत नाही. आता सगळं पडणार आहे, ते काय रिंग लागणार आहे ना. पुढे काळामध्ये जर लोक नाही वेडे झाले तर माझ्याकडे आम्ही बेडे देईल सगळ्यांना. असे करतील, हॅलो 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 हॅलो, वेड्यासारखी फिरतील रे, वेड्यासारखी. हे प्रॅक्टिकल आहे. खोटं तुम्हाला वाटते तर माझं गॅरंटी वॉरंटी मी तुम्हाला देईन. हा माझा जो येशूवर विश्वास आहे ना, त्याच्यावर मी तुम्हाला शिकवतो. कारण मोबाईलमुळे तुम्ही सगळं सोडू शकता, आणि यो सोडेल तेव्हा तुम्हाला पकडायला कोण नाही येणार. ह्याला पकडेल तर जिंदगी पकडली जाईल, तो आझादी नाही. ही विजन आहे, सैतानी विजन. आणि प्रभूचं विजन आहे ते सामर्थ्यिक विजन. म्हणून ही सैतानाने फक्त प्रॅक्टिकल दिलेलं आहे. हे पूर्ण प्रॅक्टिकल आहे. आजच्या पिढ्यांसाठी, या मुलांच्या जीवनासाठी हिसाब चाललाय. अगदी प्रगती कशी आहे ती आपल्याला शिकायचं. मला फक्त एवढं सांगा, मोबाईल जर विसरला तर तुम्ही घरी जातील का नाही जात? शाळेत चालल्यात, मोबाईल विसर. एक धार्मिक व्यक्ती होती, मी रस्त्याला येत होता आणि ती चाललेली देवळामध्ये. तर एका माणसाला काय सांगते, आणि माझा मोबाईल विसरला, चार्जिंगला टाकले, देवळात काय मोबाईलची गरज आहे का? तो माणूस म्हणतो मी नाही जाणार. मग ते दुसऱ्या कोणाला पाठवलं. ती धार्मिक व्यक्ती होती, साधी पण नाही, एक धार्मिक व्यक्ती आहे. तुला यूज करायची तिकडे गरज आहे. तुझं लक्ष कुठे पाहिजे? प्रार्थना देवळात चालले ना, देवाशी बोल. याचे काय बोलणार? तुमची माणसाला एवढी भीती आहे. मी कधी कधी मोबाईल कुठे टाकतो मलाच आठवण नाही. त्या दिवशी प्रवचन देताना हा छोटा मोबाईल इकडेच ठेवलेला, फक्त प्रवचनासाठीच मी काम करतो. मी विचार केला, छोटा मोबाईल कुठे आणलेला का माहिती नाही ठेवलेला. तर रात्री मी रिंग मारून बघितलं, तर राहू दे बरं, कुठे आहे आपल्याला काय करायचं, काय ते राहू दे. पुन्हा कोणाचे फोन येतात ते बरोबर. तर मी रात्रीचा हिसाब सोडला. माझं कसं एकदा फोन बंद झाला, माझी 12 नंतरची प्रार्थना, फक्त तेवढं घड्याळ बघा करता तेवढं इथपर्यंत ठेवतो. आणि प्रार्थना वगैरे केली की त्याला सांगतात तू पण झोपायला जा. हल्ली काय करणार त्याचं? तसं काय करणार आहे मला सांगा. हल्ली नाही. प्रार्थना करताना, झोपताना सगळ्यासाठी प्रार्थना करायची. पवित्र देवदूताचं त्यांना सर्वक्षण मिळू दे. बस मोबाईलवर काय मी बोंब मारून उठणार आहे का? विश्वास. यिर्मया 33:3 मध्ये
मला हाक मार मी तुला उत्तर दे ठाऊक नाही असा मोठा नंबर आहे त्याच्याकडे. सगळ्या गोष्टी पूर्ण करतो तो येशू ख्रिस्त आहे. तो परमेश्वर पिता आहे. आजच्या मुलांचं भविष्य फार खतरनाक. मी विचार करतो की आज मुलं मोबाईल घेऊन बसतात तर पुढे स्वतः काय करणार. आज आई बाप तुमच्या जोडीला आहेत तेव्हाच तुम्ही काहीतरी कष्ट करता. पण जर आई बाप जोडीला नसणार तर तुम्ही स्वतः कधी कमवणार, कधी खाणार ना कधी काय करणार. म्हणून आळशी यामध्ये बघ. नीतीसूत्र 6:6 पासून दिले. अरे आळशा मुलीकडे जा, त्याचं वर्तन पहा, शाणा हो, ती काय करते ते. अरे आमच्या मुलीचं मला टेन्शन नाही, त्यांना प्रॉब्लेम हर एक गोष्टीमध्ये खाणं पिणं जेवण घेऊन शिकवते त्यांना. शिका तुम्ही, शिका, हे शिका, उद्या भविष्यात आम्ही आहे असं नाही. लढाई करायची गरज नाही. जेवणापासून खाण्यापासून हे तू ज्या गोष्टी आहेत तिकडे निंदा. त्यांना टेन्शन नाही, जास्त यूज नाही, त्या घेणार नाही टेन्शन. तिचं आता काय देवाची इच्छा असेल डॉक्टर होईल, नाही तर मी तोच विचार करतो डॉक्टरचा डॉक्टर येशू आहे तसं बन. बरोबर की नाही. सगळ्यात मोठं कार्य तेच आहे. हालेलुया. या देवाकडे ते सांगतो बुद्धी ज्ञान देत. आम्ही फक्त तुझ्या सेवेसाठी काम करतो, आमच्यासाठी नाही काम करायला. आमचा स्वार्थ नाहीये. आम्हाला मुलाने बघितलं पाहिजे, मुली बघितलं पाहिजे, खायला प्यायला आम्हाला घातलं पाहिजे आहे नाही. आमचा स्वतःच आहे त्यात. कारण सवय आहे, त्यांना पण स्वतःची सवय आहे काय करायचं खाणं पिणं. काही टेन्शन नाही आम्हाला. आपल्या दुसऱ्या पोरांना पण तेच टेन्शन आहे. त्याच मुलीनं सगळ्यांना तेच शिकवतो, बाबा भविष्यात नाव खराब होईल असं वागू नका. नाव तशी सगळ्यांची खराब होतात, पण कुठेतरी त्या मोबाईलद्वारे आपलं भविष्य घडवणं, पुढच्या काळामध्ये आपल्याला स्वतःला त्रास होणं असं यूज करू. नाही सुटत असेल ना तर माझ्याकडे मी सोडायचं काम करतो. मला माहिती ते काय करायचं असतं. ज्या ठिकाणी तुम्ही जतपर्यंत तिकडे पाप आहे ना त्याच ठिकाणी तिकडे राहतील ना तर तिथे तुमचं गोंधळ होणार. स्वतःचे एखाद्या 1 ते 2 वचन नाही, संवास नाही. हा यूज एवढा खराब आहे ना. तुम्हाला काय वाटतं एकामागे फोनवर येतात तरी पडून कॉन्ट्रॅक्ट वाटलं त्याच्यात. याच्यामध्ये काय होते माहितीये का, नाती तुटतात, पण मोबाईलची कॉन्ट्रॅक्ट वाढतात, घरची कॉन्ट्रॅक्ट तुटतात, मोबाईलची कॉन्ट्रॅक्ट सोडतात. लक्षात ठेवा पाहिजे. याच्यामुळे बरे कुटुंब उद्ध्वस्त झालेली त्या मोबाईलमुळे. याचं रिचार्ज संपलं ना ते करतील आताच्या आता, पण याचे रिचार्ज संपतील ते कधीच करता येणार. हे रिचार्ज समजून घ्या. या रिचार्जला काय लागते, फक्त प्रभू येशू. चार्जिंग तोच आहे, किंवा 8:12 तोच जगाचा प्रकाश आहे. त्याला अनुसार तो अंधारात चालणार. म्हणून हे सांगतो की आता ही जी वचन आहे ती नरकाच्या जागेवर नेणारी आहे. त्याच्यातून आपल्याला बाहेर उतरायचं आहे. मी तुम्हाला मोबाईलमध्ये फक्त एक दिसेल जी मी सेवा करतो, थोडी फार जास्त नाही, थोडीशी सेवा लोकांना दाखवा की या बघून तुम्ही पण करा. स्वर्गात जायचं असेल तरी काहीतरी ठेवा, बस याच्यासाठी. बाकी काही नाही मी बोलतो. दुसरं बाकी आहे प्रवचन. बाकी असा 100% कोणाशी फोन उचलून कोणाशी बोलवायचं नाही. हा बोलेल ज्यांना येशूविषयी, बस मार्गदर्शकाविषयी, शिक्षणाविषयी. आपण देवाचे लोक आहे, आपल्याला तिकडे जायचं, इकडे नाही जायचं, अधोलोकात नाही जायचं. तू मला माझ्यासाठी तू प्रार्थना कर, मी पण तुझ्यासाठी प्रार्थना कर. काहीतरी करू आपण देवाबरोबर राहायचं. जोडी अशी ठेवा, आध्यात्मिक शिक्षणाची जोडी ठेवा. झालं वचन इब्रिकन्स 12:14. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणाला सुद्धा प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण ते मिळवण्याचा प्रयत्न. पवित्रकरण पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला चटायचं घडा. मी हल्ली मुलांना मोबाईलच्या हातातून हे काढायला लावलं. त्यांना मोबाईल लक्ष नका, इकडे या, तुम्हाला कॅशू देतो, तुम्हाला डोलकी देतो, तबले देतो, वाजवा फुकट. जेवढी मुलाला सुट्टी पडली ना तेवढी या, एकेकाना लाईनशी कामात. नाही ते काही येतात मुलं बडबड करतात इकडे तिकडे, त्यांना नाही मी बनवणार. 1दा 2दा 3दा ठेवेल का नंतर सांगेल 2 दिवसांनी नंतर या, कारण या ते बिघडतो. कोणाला पाहिजे जे खरोखर शिकणारे, ज्यांना इंटरेस्टली आहे, ते खरोखर वचनात चालण्याचा प्रयत्न करतो, त्यांना हे शिक्षण आहे. मंखस करण्यासाठी, चेष्टा करण्यासाठी, इकडे तिकडे फिरण्यासाठी ते शिक्षण नाही. ते शिक्षण वाद्य अशासाठी देवाच्या गौरवासाठी, म्हणजे त्यांचा मोबाईलचा नाद सुटेल. समजलं. वाद्य द्या, त्यांना शिकवण द्या,
आई आहे, बाबा आहे, मोबाईलचा 15-20 हजाराचा मोबाईल द्यायला तयार आहे, पण कॅशू द्यायला तयार नाही, वाद्य द्यायला तयार आहे. पोरांना वाद्य द्या ना तुम्ही. ती कसं आहे, खाली बसलेलं घर शैतानाचं. नुसतं बसून बसून काय करू, मग असं मोठी माणसं पण तीच आहे, मोठी माणसाला पण मोबाईल लागते, नाही दिसत तरी असं करते. काय चांगलं दिसते त्या निवलेलं यू आणि टू, यू आणि टू म्हणजे तुम्ही दोघे असं. त्याच्यामध्ये तुम्ही दोघे बघा हा, यू आणि टू, यू टू. कोणत्याही गोष्टीला थोडासा संयम पाहिजे. 11 मध्ये तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला ना देवाने शिकवलेले 11:2 प्रत्येकाला संयम पाहिजे. त्यानंतर तुम्ही ह्याच्यात गणिती करासमध्ये 5:22-23 वचनामध्ये दिलेले संयमाचा. आता कंट्रोल आत्मा नसेल तर तुमचं कंट्रोल शक्ती हरवणार. ज्याकडे खर्च करायला लागत नाही अशा ठिकाणी आम्ही जात नाही. ज्याकडे खर्च करायला लागते तिकडे जास्त धावतात. पैसा हा सगळ्यात मोठा सैतान आहे. हा चोर आहे, पळवतो. तो चोरी करा. तुमच्यातला कोणा बिनास कोणता ते मला सांग, तुमच्यातला कोणा खोटं बोलल्याशिवाय व्यवहार केल्याशिवाय पैसा कमावू शकत नाही. सत्याचा पैसा कोण घेतो मला सांगा. आहे व्यवहारात खोटं बोलला लागते की नाही, चोरी करायला लागते की नाही. सासूचे सून, सुनेचे सासू, असं मला एवढा पगार आहे की मला एवढीशे हे आहे की माझा एवढं मावऱ्यामध्ये एवढंच होतं, बाजूला 12चा काटा, असं हे चोर आहे. मी सत्य सांगतो तुम्हाला, बघायची नव्हतं इकडून सत्य बोलले की नाही, पैसा करता खोटं बोलतात की नाही मला सांगा तुम्ही. म्हणजे आपण त्याबरोबर चोर आहे. पैसा खाणार आहे का? एखाद्या गरजवंताच्या तुम्ही गरजा भागवल्या असेल ना तर तुम्हाला मी सांगतो की काहीतरी त्याच्यात फायदा झालेला आहे. हा ही धन आहे ना, कधी त्याच्यावर लक्ष देऊ नका. कधी असं फिरते ते कधी असं फिरते, त्याच्यामध्ये माणसाला सुख नाही. आज या जगामध्ये किती माणसं आहेत अशी की त्याला कर्जामध्ये त्यांनी सैतानाने डुबून ठेवले. बरोबर. कोणता माणूस आहे तुम्हाला वस्तूसाठी कर्ज काढायला नाही लागत, फक्त मला सांग मी खरं बोलतो का खोटं बोलतो. मोह बाजूला ठेव, म्हणजे खर्च नाही. एक झाड आहे, झाड मला सांगा, मी अनेक लोकांना एक सुविधा करायला लावलेली. प्रत्येक ठिकाणी 5 कलम तुला, 5 कलम त्यांना. एक झाड मुलगा आहे, मुलाला वाढून तुला बघणार नाही. तो घरी जाईल, दुबईला जाईल, अमेरिकेला जाईल, घरात एकटं राहायला लागेल असं आहे ते. पण ते झाड नाही जाणार. त्या पाठीमागे दुसरी मुलं येतात, मम्मी डॅडी घ्या. हालेलुया. बघा तुम्हाला काही शिक्षण घ्यायचं आहे आणि हे शिक्षण एक मोबाईल काय नाही बघा, एक कलिंगड आहे. बरोबर. एक बिया टाकलं तरी एक एवढा कलिंगड झालं. हालेलुया. हे आंबे आहेत. हालेलुया. 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 आता बघा एक आंबा आहे. बरोबर. आता हे गेला ना, जरी चालता नाही आला ना तरी असा वाकत गेला तरी तो आंबा खाली आहे, झाडाला लागलेला एकदम ना, एवढा मोठा झाला. हालेलुया. हे झाड, हे मुलगा आहे. या मुलांबरोबर आपण बसा. तुम्ही बसा, नुसते बसले असतील ना तरी बाबा घ्या असं सांगितलं. मग तिकडून हळूच कण टाकलं जाईल. घ्यायचं ना खायचं, काय टेन्शन आहे. पोरांना जेवण बनवायला लागेल, सुनबाईला जेवण बनवायला लागेल, तेव्हा हातात पुढे भेटलं जेवण. पण याला सुनबाईची गरज नाही ना पोराची गरज नाही. पोरगा तिथूनच देतो, डायरेक्ट ट्रान्सफर करतो पैसे. असं रोजची भाकर. म्हणून मी हर ठिकाणी सुविधा करणार. मी झाड लावत. काल मी परवाच्या दिवशी एका ठिकाणी गेलेलो, त्याला सांगितलं घाबरू नका, निराश होऊ नका, ही जागा वेस्ट पडले ना त्याच्यात मी तुम्हाला काही कलम देतो पावसाळ्याच्या अगोदर, तुम्ही यूज त्यांना आपल्या आठवणीसाठी करा. आणि हे बघा, हे सर्व परमेश्वरी आठवणीसाठीच केलेले, पण लोकांना परमेश्वराची आठवण नाही, त्या पवित्र देवाची आठवण नाही. मला कुठली तरी जमीन खाली दिसली तर मन माझं तर तुम्हाला नाही माहिती पण मला माहिती. हे फुलं काय खाणार आहेत का? आता जरा चिकू तर हर सीझनला मिळते, पेरू हर सीझनला मिळते, महागाई नाही होणार. जायचं नाही, खाला तरी पोटाला आधार आहे. मोबाईल खाता नाही, वस्तू खात, काहीतरी वस्तू खाते, शिकायला मिळते. दात दुखत असेल तर पेरूचा पाला चावला का दात दुखायचं बंद होते.
पेरू एवढं स्वादिष्ट आहे, दारू पिलेला असेल ना, जाम दारू पिली असेल, त्या पेरूचा पाला टाकला तोंडामध्ये, रसा टाकला का डायरेक्ट त्याची दारू उतरून टाकते. ज्या माणसाला दारू पिऊन फिट येते त्या माणसाने पेरू खाला का तो सगळा ताबडतोब बरा होतो. मी इकडे स्वतः दिलेलं आहे एका माणसाला, तो दारू पिल्यावर तो वेगळाच होतो. एवढं पेरू चांगलं काम करतो. म्हणून मी लोकांना सांगतो, बारीक माणसं आहे त्यांनी केळी खाली का जाडे होतील, आणि जाडा माणूस आहे त्यांनी कोकणीच खाल्ला ना काळी मिरी खाल्ला का तो बारीक होईल. औषध आहेत माझ्याकडे, आयुर्वेदिक आहे, सगळ्या विषयावर मी देतो दवा तुम्हाला. पण तुम्ही दवावर भरवसा ठेवणार, ज्याने बनवले त्याच्यावर भरवसा नाही ठेवणार. सगळ्यात मोठा तो आहे. मला माहिती आहे. आणि तोंडाला जर वास येते ना तुमचा भरपूर दाताला, तर दाताला वास आला म्हणजे काहीतरी रोग येतो ना, लक्षात ठेवा ते त्याच्याने. मग त्यावेळेला आंब्याचा पाला आहे ना तो चावायचा, वास येणं बंद. काही गोष्टी आहेत आपल्याकडे. म्हणून मी हे सर्व निसर्गाबरोबर का राहतो, कारण मला त्याच्यातून खूप शिकायला मिळेल. हेच आहे, देवाबरोबरच बसायचं. पण तू पण त्याच्यातच होता, तू कुठे होता? तो जंगलात जायचा, वरती राहायचं, सगळं झाडा पाना बरोबर. ती झाड ही आहे, त्याची निर्मिती आहे. ते बोलत नाही पण ते आपल्याला बोलण्यापेक्षा जास्त समज त्याला आहे. झाडामध्ये बसा, थोडा अनुभव घ्या, किती शांती आहे, किती आनंद आहे. माणसामध्ये बसा, किती फायटिंग आहे, जीव जिजू. कुरकुरे चालूच, झाडामध्ये गेले कुरकुरे नाही. झाडात कुरकुरे नाही, माणसामध्ये कुरकुरे आहे. माणूस जे खायचं ते खात नाही, नाही खायचं ते. माझं टार्गेट खूप मोठं आहे. माझ्याकडे जर असा म्हणजे पैसा कशाला लागते, लोकांच्या चांगल्या कामासाठी. जर भरपूर पैसा असला तर मी असं करेन की आप कमायला बाप कमायमध्ये फरक आहे. मी गरिबी बघितली, गरिबाची आर्थिक परिस्थिती बघितली. महागाई वाढणार नाही. प्रत्येकाने झाडाची लागवडी केली ना तर महागाई वाढणार नाही. तो बिंदास बसेल, कमीत कमी अलग प्रकारचे फळं. पेरू ते चालूच असतात, बरोबर. चिकू पण चालूच असतात, केळी पण चालूच असतात. आंबा वर्षाला एकदा देते, पण काही 12 मासी आंबे असतात, वर्षाला चालू, वर्षाला 3-4 वेळा येतात ते. असं पण आहे. झाडामध्ये फरक आहे. आम्ही काय शिकायचं ते शिकले नाही. तुम्ही झाडाची लागवड करतात ना, शेतकरी आहेत, तर झाडाची लागवड कोणती करायची? मार्केटिंग मध्ये जायचं, कोणत्या आंब्याचा बाजार जास्त आहे, कोणतं झाडाचं ती फळं कशी आहे, त्या झाडाचा फळाला नावं काय, ते पहिलं मार्केटिंग मध्ये जायचं, त्याचे भाव विचारायचे. मार्केटमध्ये जास्त रेट घेणारी कोणती वस्तू, ते झाड लावायचं. जिथे 1 रुपया येते ते तुम्हाला 10 रुपये. माइंड पण तसं ठेवा, फ्रेश ठेवा, तेव्हा ते माणसाला मानसिक तणाव बरोबर होतो. झाडापानाबरोबर हा बस तुम्हाला ज्ञान पण भरपूर होतं. शिकायला मिळतं. मी शिकतो आता, भरपूर शिकतो, कारण सगळं गोष्टीचं शिक्षण घेतलं पाहिजे. आता मला ते सांगितलं, बऱ्या वाईटाचं ज्ञान तुला मिळेल. त्या झाडाचं फळ खाऊ नको, त्याला वाईटाचं मिळालं ना, त्याने चुकीचं फळ खाल्ली. आपण पण चुकीचीच फळ खातो, खरं ज्ञानाचं फळ खात नाही. आणि सफरचंद हे सगळ्यात मोठं ज्ञान आहे. गीतरत्नामध्ये दिले, सफरचंदमुळे ज्ञान वाढते. काय? सफरचंदमुळे काय वाढते? ज्ञान वाढते. आज तुम्हाला ज्ञानाची गरज आहे. जर तुम्ही ज्ञानामध्ये चालले तर तुम्हाला प्रभूने दिलेले शिक्षणाची जी ओळख आहे ती तुमच्यामध्ये कार्य करेल. हालेलुया. आणि ती कार्य अशासाठी करेल की तुम्हाला त्याची जाणीव भेटेल. हालेलुया. आम्ही काय करतो की देवाचं ज्ञान आहे ते बाजूला ठेवतो आणि आमचं जीवन जे आहे ते झिरो मध्ये टाकतो. हालेलुया. म्हणून प्रत्येकाला शिकायचं आहे. प्रभूने जे मार्ग दिलेले आहेत त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. आध्यात्मिक शिक्षण त्याला म्हणतात. काय म्हणतात? आध्यात्मिक शिक्षण. जर तुम्हाला आध्यात्मिक शिक्षण मिळालं तर पाप न होणार, आणि पाप जर आहे तर तुमच्यामध्ये कार्य न होणार. तर पहिलं प्रथम हे देवाने शिकवलेले मार्ग असतात, त्याला ते पहिलं शिकायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला पवित्र आत्म्याचं वरदान घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला खरोखर पवित्र आत्मा मिळाला तर तुम्हाला शांती मिळेल, नाही तर तुमच्यामध्ये काहीच आशीर्वाद येणार नाही, कारण तो पवित्र आत्मा ज्ञानाने बनवलेला आत्मा आहे. हालेलुया. तर ज्ञानाचा आत्मा परमेश्वर आपल्या सगळ्यांना देतो, तो अशासाठी की आपण परमेश्वराच्या वचनावर आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे आणि त्याच्यातून पवित्र आत्मा बनवायचा. हालेलुया. तर याचं एक वचन घेऊ, नंतर मी त्याचं वचन देते. मत्ते 7:21-23. मला प्रभूजी
प्रभूची प्रभूची असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. तर बघा, जो कोणी स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आता तुम्हाला स्वर्गाच्या पित्याची इच्छा आहे ना, त्याच्याप्रमाणे वागायचं आहे. आता तुम्ही खरोखर त्याच्याप्रमाणे वागणार तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल. आणि जर तुम्ही स्वर्गीयच्या पित्याच्या इच्छेने वागला नाही, तुम्हाला फळ मिळणार नाही. काय सांगते, त्या दिवशी पुष्कळ जर मला म्हणतील काय सांगते, प्रभू प्रभू तुझ्या नावाने काय केले आणि भूते घालवले. आता येशूच्या नावाने तुम्ही भूत घालवले तर तू समजा तुला ओळखत नाही, कारण तुझं कृत्य बरोबर नाही. तुझ्या नावाने पुष्कळ महत्व कृत्य केली नाही का. मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला कधी तुमची ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यानो माझ्या पुढून निघून जा. काय सांगते, माझ्या पुढून निघून जा. आता तुम्ही विचार करा की जर तुम्हाला देवाने काही शिक्षा दिलेलं आहे ते पाळणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याच्यातून आपल्याला जीवनात योहानाच्या पहिल्या पत्रात 2:16 जगाची सर्वांगी ती म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसार विषयाची कुशार. काय सांगते, देहाची वासना, संसाराची पुशारगी ही त्यापासून नाही. मोठ्या गोष्टी करायच्या नाही, मोठ्या गोष्टी काय मिळत नाही. तर आम्हाला शिकायचं गीत रत्न 2:5. माझ्या जीवाला आराम द्या, सफरचंद खाऊन मला हुशारी येऊ द्या. हालेलुया. असं ते सफरचंद खाऊन काय करा, मला हुशारी येऊ द्या. म्हणजे सफरचंद खाल्याने बुद्धी येते, बरोबर आहे ना. छान सफरचंद खायचं, 2-2 किलो खायचं. सफरचंद खा, गोड गोड होते. बुद्धी, वजन वाढत नसेल ते केळी खा, हाईट वाढत नसेल ते संत्री खा, मंत्री बने. ज्यांची हाईट वाढत नाही त्यांनी संत्री खायची. हालेलुया. काय काय खाऊन काय काय हालेलुया. शेवटी देवाच्या हातात आहे ते. पण एक उदाहरण सांगते, म्हणजे त्याच्यात शक्ती वाढ. कुठल्याही फ्रूट मध्ये विटामिन आहे, मजबूत. आपण काय खातो माहितीये का, आता कॅन्सरचा आजार असते, आपल्याकडे आंबे हळद असते. सकाळी उठायचं, रात्री झोपायच्या अगोदर दात घासायचे, झोपायचं, सकाळी उठायचं, आंबे हळद ती थोडी उबळायची. उबळल्यानंतर त्याच्यात काय करायचं, उबळून 1 कप बनवायची. आणि 1 कप बनवल्यावर त्याच्यावर 1 चमचा मध टाकायची, नक्की प्यायची. रात्री झोपताना परत, म्हणजे क्लिअर होईल. हालेलुया. असा फरक आहे. सफरचंद याच्याने, त्याच्यानंतर ह्यानी पण होत, पायनॅपल, ते पण कामाचं असतं. हालेलुया. बरीचशा गोष्टी आहेत. कोणत्याही फळाने रोग निर्माण होत नाही, वस्तूंनी रोग होतात. म्हणजे दुसरे बाहेरची वस्तू जे खातात ना आपण, त्याच्याने रोगराई निर्माण. फळांना रोग आलेला तो पहिलाच दिसते, तो वाकडा होतो. जनावराला कोणताही, कोंबडीला रोग आला तर कळत नाही, बरोबर. बकरीला रोग आला तरी कळत नाही. काय खाणारे लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती काय खातात. त्यांना सगळ्या डुकर घाणीचं ते खातात. डुकर काय खातो, घाण. आणि घाणीचं खातो मनुष्य. आपल्याला सांगतात शी, म्हणजे आपली बुद्धी नाही. मासली साफ करून त्याचा कचरा कुठे टाकतात, कुडीमध्ये टाकतात ना. भुसा विषा टाकून ते त्याला खाणं टाकतात. आम्ही केलेलं आहे, मला माहिती आहे. मी शिकून आलाय, बोलत ते शिकवतो. तेव्हा माहिती नव्हतं. ते अशुद्ध आत्म्याची जागा आहे, 5 वर्ष. ते फक्त अशुद्ध आत्मे राहायला जागा, ते आपल्याला ते आतमध्ये घुसले ना तर आपण केले कामात. पण त्याला चव केवढी लागते, इंडियाला बनवून खातात. एक मनुष्य होता, लग्न होत, तो लग्नाला आला, आमंत्रण होतं, परत माणूस, त्याला माहिती नाही हे काय खायला. असं ते खा,
तो सांगते बर्फी आहे. त्याचे ते सांगते बर्फी आहे आणि खालं या अंगामध्ये जे हीट झालं की नाही, एवढी गरमी त्याला पाईमध्ये बावीमध्ये म्हणजे विहिरीमध्ये नेऊन त्याला ठेवला. फ्रीज मध्ये नाही, विहिरीत. तू जेवढा पाण्यात राहील तेवढं तुला बरं वाटत, त्या अंगाला आग कर. आणि छोटे होते आम्हाला माहिती, ते दोघे केले असतील देवाच्या कधी, परंतु या गोष्टी मी ऐकलेल्या. तर अनुभव सांगतो की आम्ही कुठे आहे. आम्हाला खूप शिकायचं आहे, पण तर शिकणारा हत्यार आपल्या जवळ नाही. तर टाइम संपला. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सुद्धा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर, प्रत्येक ज्ञानात, प्रत्येक मार्गात, प्रत्येक शिक्षण, प्रत्येक गुणात तुझा आशीर्वाद सदैव असू दे. ही प्रार्थना आमच्या परमेश्वरच्या नावाने करतो. आम्ही मंत्री सर्व मंत्री लोक सर्व पोलीस लोक प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.